नमस्कार. मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक वाक्य मला आठवलं आहे का जो समाज अपना इतिहास भूल जाती है वो कभी इतिहास घडा नहीं सकती. तर मला कुठेतरी असं वाटतंय का आपले अहमदनगरचे लोकप्रतिनिधी हे एकतर इतिहास यांना माहीतच नाही आहे. अहमदनगरचा आणि अहमदनगरचे मोहरमचा एक इतिहास आहे. तो इतिहास असा आहे की जेव्हा यांचे जन्म नाही झालेत तेव्हापासून अहमदनगरचे मोहरम याच पद्धतीने आणि याच मार्गाने साजरे केले जातात. जर तुम्हाला कोणती शंका असेल, लोकप्रतिनिधीसह त्यांचे बगलबच्च्यांना जर कोणती शंका असेल तर त्यांनी माननीय अहमदनगर कलेक्टर साहेबांकडे जावा. त्यांच्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत. कारण मोहरमची 9वीला आणि मोहरमचे 10वीला कोणत्या मार्गाने सवारी जाते हे सगळं त्यांच्याकडं सगळं लिखितमध्ये 550 वर्षापूर्वीचा इतिहास सगळं त्यांच्याकडं आहे. दुसरी गोष्ट की सावेडीमध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की सावेडीमध्ये आम्ही सवारी तिथं गावात नेऊ देणार नाही. तर मी त्यांना सांगू इच्छितो का आपले जन्म झाल्याचे पहिलेपासून म्हणजे 550 वर्षापूर्वीपासून ती सवारी इमाम हुसेनची सवारी सावेडी गावात येते आणि तिकडची सवारी मग गावात ती पूर्ण मिरवली जाते आणि मग ती विसर्जनासाठी नेली जाते. तर मी त्यांना सांगू इच्छितो की आपले एक 2-4 जण आहे गावातले, त्यांचा आणि ट्रस्टींचा कुठंतरी वाद आहे असं मला कुठंतरी वाटतं. त्यांनी लोकप्रतिनिधीला हाताशी धरून म्हणजे तो वाद हिंदू मुस्लिमवर आणण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित ते विसरलेत की गावामध्ये काही वर्षापूर्वी म्हणजे अहमदनगरमध्ये काही वर्षापूर्वी गणपती आणि मोहरम एकत्र आले होते. तर त्यावेळेस त्या सावेडी गावामध्ये गणपतीच्या मंडपामध्ये इमाम हुसेनचे गाणे लागले जेव्हा ती सवारी आली आणि जातीय एकतेचा त्यांनी आदर्श निर्माण केलाय. तर मला माननीय SP साहेबांना विनंती आहे की आपण हा सगळा इतिहास जे आपल्याकडे आलेत त्यांना हे इतिहास समजून सांगावा. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक जागी हा लोकप्रतिनिधी जाऊन फक्त हिंदू मुस्लिम जिहादी करत आहे, तर माननीय मुख्यमंत्री साहेब परत ऐकून घ्या, मी माननीय मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब, आपले अहमदनगरचे कलेक्टर साहेब आणि SP साहेबांना विनंती करतो की आपण या लोकप्रतिनिधी जो नेहमी सगळीकडे जाऊन जिहादी, लांडे, हिरवे साप आणि गाडायच्या आणि काटायच्या भाषा करतात यांना कुठंतरी आपण थांबवावा. कारण अहमदनगरचे मोहरमला जर गालबोट लागलाच तर सर्वात पहिले आरोपी या लोकप्रतिनिधीला करावा, कारण हाच एक कारणीभूत असणार आहे अहमदनगरच्या मोहरमला गालबोट लागण्यासाठी. तरी माझी विनंती आहे की आपण याला कुठंतरी नियंत्रण घालावं. धन्यवाद. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.